हाय गाईज, कशात सर्व मस्त मजेत ना. मी प्रणय कदम तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत रानात भाजी काढायचा. बघा दादा आलाय, दादा पण आलाय, राजन दादा. ह्या भाजीला तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण रानात आलेलो आहे बघा भाजी घेऊन. एवढी सारी भाजी काढलेली आहे. अजून आपण रानात बघूया कुठे कुठे भाजी भेटते ती. अजून ह्याच्यामध्ये अजून मला सांगा कुठले कुठले रानात भाज्या भेटतात, कारण मला 2-3च रानातली भाजी माहिती आहे. तुम्हाला कुठले माहिती असतील तर परत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही भाजी शोधताना खूप मेहनत लागते, पण आतमध्ये ती शोधावी लागते. हे बघा, आणि नजर आपली तीक्ष्ण असली पाहिजे. चुकून तुम्ही दुसरीच भाजी काढून आणाल, सेम दिसणारी दुसरी एक भाजी असते, भारग्यासारखीच वाटते पण ती भारगे नसते. हे बघा, काही जण ही काढून आणतात, ही अशी थोडीफार. बघा कसं रान आहे मस्त आहे की आजूबाजूला. पावसाळ्यामध्ये हे निसर्ग अनुभवायचं म्हणजे एक वेगळीच मजा असते, कारण हा निसर्ग कधी बघायला परत भेटत नाही एक पावसाळा गेला की. आणि आता हे सर्व निसर्ग आता सर्व तोडत चाललेत, झाडं तोडत चाललेत. त्यामुळे इकडे आता सर्व घरं होणार, काय सर्व गोष्टी होणार. त्यामुळे ही एवढी निसर्ग आपल्याला परत दिसेल नाही दिसेल काय सांगू शकत नाही. राजन या भाजीला काय बोलतात? हां, भारगा. हे कशावर चांगली लागेल खायला? हां, गरम गरम तांदळाची भाकरी. ही बघा भारग्याची भाजी, त्याला दिसली नाही पण मला दिसली. अशी कोवळी ढेरे असतात तर तोडायचे असतात. हे बघा. हो चल पुढे जाऊया. इकडनं चल वरती. बघा ही पण आहे, पण त्याला ती पण नाही दिसली. मोराचे आवाज पण येत आहेत पण मोर काय दिसत नाही आहे. कधी कधी काय होतं, भरपूर वर्षानंतर आलात ना की वाट विसरायला होते. त्यामुळे आता आम्ही वाटच शोधतो, कारण वाट आम्हाला माहितीच नाही आहे बऱ्याच वर्षानंतर आल्यामुळं. कारण आता कसं कोणाकडे गुरं नाही आहेत, त्यामुळं रानात आता कोणी येत नाही गुरं चरायला, असा विषय. तर गुरं चरायला आली ना की वाट कशी आजूबाजूची पूर्ण स्वच्छ राहते आणि मग कधीही येऊ शकतो तुम्ही. पण आता आपल्याला वाट करून यायला लागते, कारण आता शेती सर्व कोणी करत नाही, शेती सर्व विसरायला लागलेत. तुम्ही शेती करता का नक्की कमेंटमध्ये सांगा. हा बघा मस्त वाटतंय, हिरवगार. हा निसर्ग फक्त कोकणातच दिसू शकतो, बाकी कुठेच नाही. कारण हे बघा मस्तपैकी डोंगर, काय ते डोंगर, काय ती झाडी, कसं एकदम ओकेमध्ये. नमस्कार. आपल्याला लागणारी जेवढी भाजी होती ती आपण काढलेली आहे. आता आपण चाललो आहे घरात. पण आपण बोलतो की रानभाजी, पण मेहनत बघा किती आहे, मला घाम बघा किती सुटला आहे. मोर बघा, मोराचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल, दिसतो का बघूया. तुम्हाला दाखवलं, दिसण्यात आलं तर तुम्हाला दाखवतो. तुम्हाला मोर दिसतोय का नाही माहीत नाही. हा बघा दिसला असेल.
तो बघा कसं त्याला पिसं भेटतात का बघूया. सबस्क्रायबरच्या नशिबात होता म्हणून तो दिसला तुम्हाला, तो सहजासहज दिसत नाही. दोन्ही पण काय हां दिसला, बारीक दिसला. लांडोर बसल्यात. हे गाईच मोर दिसला की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मोर पण आहे तो लांडोर पण आहे. 2 मोर होते त्यातला आपल्याला एकच दिसला, कारण दुसरा तो रानात लपला होता आतमध्ये, आणि 2 लांडोर दिसले. अजून पुढच्या व्हिडिओला जर आलो रानात तर अजून एक ब्लॉग बनवीन, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसले तर दाखवीन. आता आपण घरात चाललो आहे. मग आता घरात चाललो आहे आपण. त्यांनी पण बघा पिशवी भरून भाजी घेतला नाही, मी पण घेतले. अजून जाताना कुठे भेटली तर तिथे पण बघू. आता कशा आहे बघा, ह्या पहिल्या जुन्या वाटा आहेत त्या आहेत अजून, काही वाटा आता बंद व्हायला लागल्यात. जिथून आपण यायचो त्या बंद व्हायला लागल्यात, कारण कसं आपल्या रानात आता कोण येत नाही सहज पहिल्यासारखी माणसं. कसं हिरवगार आहे, मस्त वातावरण. हां होय. तर आपण वाडीत आलो, सालवाडीत. आमच्याकडे तरी मासे एवढे काय चढलेत नाही. तुमच्याकडे आहेत का भरपूर मासे असतील तर पाठवून द्या. जवळपासचं कोण रत्नागिरी जिल्ह्यातलं असेल तर नक्की कमेंट सांगा मला करून की रत्नागिरी जिल्ह्यातलं आहात. हे कोकणातच दिसू शकतं वातावरण, कारण आजूबाजूला मस्त आहे की असं हिरवगार रान आणि वरती असे डोंगर. चला गाईज, या व्हिडिओचा शेवट इथंच करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.